तुम्ही कधी असा विचार केला आहे का? एम्प्लॉईला टर्मिनेट करणे आता फक्त बिझनेसचा एक कॉस्ट बनला आहे का? इंडियाच्या नवीन लेबर कोड्स अंतर्गत जे नोव्हेंबर 21, 2025 पासून इफेक्टिव्ह झाले आहेत, एम्प्लॉयर्सना वर्कर्सला ले ऑफ किंवा रिट्रेंच करताना सिग्निफिकंटली हायर फायनान्शियल ऑब्लिगेशन्सचा सामना करावा लागेल. आणि हे फक्त सेव्हरन्स पुरते मर्यादित नाही. या नवीन सिस्टीममध्ये मॅन्डेटरी एम्प्लॉयर कॉन्ट्रिब्युशन्स इंट्रोड्यूस केले गेले आहेत, एका रिस्किलिंग फंडमध्ये नॉर्मल रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन व्यतिरिक्त. चला ही पॉइंट बाय पॉइंट समजून घेऊया, जेणेकरून तुम्ही शेवटी कॉन्फिडेंटली आन्सर करू शकाल. 1. लेआउट्स आता एक्झॅक्टली कसे कॉस्टलियर झाले आहेत, आणि 2. हा नवीन रिट्रेंचमेंट किंवा वर्कर रिस्किलिंग फंड काय आहे आणि प्रत्यक्षात कोणाला फायदा होतो. फर्स्ट पॉइंट, बेसिक्स. रिट्रेंचमेंट म्हणजे काय? इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड अंतर्गत रिट्रेंचमेंट म्हणजे एखाद्या एम्प्लॉईची सर्व्हिस टर्मिनेट करणे, जे डिसिप्लिनरी ॲक्शनमुळे नसते आणि त्यामध्ये व्हॉलंटरी रिटायरमेंट, सुपर ॲन्युएशन, कॉन्ट्रॅक्ट एक्सपायरी किंवा इल हेल्थ समाविष्ट नसतात. सिंपल शब्दात, जर एम्प्लॉयर तुम्हाला बिझनेस रिस्ट्रक्चरिंग, कॉस्ट कटिंग, टेक्नॉलॉजी चेंजेस किंवा डाऊनसायझिंगमुळे जॉबमधून काढतो, तर त्याला रिट्रेंचमेंट मानले जाते आणि त्यावर लीगल ऑब्लिगेशन्स लागू होतात. सेकंड पॉइंट, द ट्रेडिशनल कॉस्ट. रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन. इंडियन लेबर लॉ अंतर्गत रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन नेहमीपासून एक्झिस्ट करते आणि ते कॅल्क्युलेट करण्याचा मार्ग असा आहे: 15 डेज ॲव्हरेज पे प्रत्येक कम्प्लिटेड इयर ऑफ सर्व्हिससाठी जो एम्प्लॉईने प्रोव्हाइड केला आहे. ही स्टॅट्युटरीली मॅन्डेटेड सेव्हरन्स अजूनही अप्लाय होते, पण आता ती एम्प्लॉयरच्या ऑब्लिगेशनचा फक्त एक भाग आहे. थर्ड पॉइंट, द न्यू फायनान्शियल कॉस्ट. वर्कर रिस्किलिंग फंड. इथे नवीन मेजर चेंज आहे. अंडर द न्यू कोड्स, वॉर्निंग, एम्प्लॉयर्स आता ॲडिशनल कॉन्ट्रिब्युशन देतील, जे 15 डेज लास्ट ड्रॉन वेजेस इतके असेल प्रत्येक रिट्रेंच्ड वर्करसाठी, डायरेक्ट एका रिस्किलिंग फंडमध्ये. हे रिट्रेंचमेंट नंतर 45 डेज चार्ज जमा करणे आवश्यक आहे, जसे की इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड 2020च्या सेक्शन 83 मध्ये लिहिलेले आहे. हे पेमेंट स्टँडर्ड रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन पासून वेगळे आहे आणि हे रिप्लेस, रिड्यूस किंवा पार्ट म्हणून मानले जाऊ शकत नाही. म्हणजे ओल्ड लॉ म्हणजे फक्त सेव्हरन्स पे, न्यू लॉ म्हणजे सेव्हरन्स प्लस रिस्किलिंग कॉन्ट्रिब्युशन. असे का? कारण सरकारचे मत आहे की एम्प्लॉईजना फक्त वन टाइम पेआउटने सपोर्ट मिळत नाही, त्यांना रिट्रेन, अपस्केल आणि नवीन जॉब मिळवण्यासाठी रिसोर्सेस देखील आवश्यक असतात. फोर्थ पॉइंट, याचा परिणाम कोणावर होईल आणि एम्प्लॉयर्सना किती खर्च येईल? हे नवीन रिट्रेंचमेंट कॉस्ट खूप सिग्निफिकंट आहेत, विशेषतः मोठ्या ले ऑफ्समध्ये. एम्प्लॉयरला पे करावे लागेल स्टँडर्ड रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन, 15 डेज वेजेस पर इयर ऑफ सर्व्हिस, ॲडिशनल रिस्किलिंग फंड कॉन्ट्रिब्युशन, 15 डेज वेजेस प्रत्येक रिट्रेंच्ड वर्करसाठी. याचा अर्थ एम्प्लॉयर्स इफेक्टिव्हली 30 डेज वेजेस पर इयर ऑफ सर्व्हिस इतका खर्च करतील प्रत्येक वर्करसाठी, आणि रिस्किलिंग फंड वेगळ्या अकाउंटमध्ये जाईल ट्रेनिंग सपोर्टसाठी. हे एम्प्लॉयर्ससाठी मेजर फायनान्शियल बर्डन ठरू शकते, विशेषतः जर कंपनी मोठ्या डाऊनसायझिंगची योजना करत असेल, जसे की टेक, मॅन्युफॅक्चरिंग किंवा सर्व्हिसेस सेक्टर्समध्ये, जिथे ले ऑफ्स बॅचमध्ये होतात. फिफ्थ पॉइंट, हे असे का आवश्यक आहे? आता एम्प्लॉयर्सच्या खर्चात सोशल सेफ्टी नेट सपोर्ट देखील समाविष्ट आहे. पूर्वी एम्प्लॉयर्सना फक्त स्टॅट्युटरी सेव्हरन्स द्यावे लागायचे, आता त्यांना त्यांच्या फॉर्मर एम्प्लॉईजच्या फ्युचर एम्प्लॉयबिलिटीमध्ये देखील इन्व्हेस्ट करावे लागते. याला अशा प्रकारे समजा: ओल्ड सिस्टम, गुड बाय हा तुमचा पे आउट. न्यू सिस्टम, गुड बाय हा तुमचा पे आउट प्लस तुमच्या पुढच्या ऑपॉर्च्युनिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट. आणि हो, लीगली हे ऑप्शनल नाही, हे 45 डेज चार्ट पे करणे आवश्यक आहे. एम्प्लॉयर्ससाठी याचा अर्थ असा आहे की रिट्रेंचमेंट आता फक्त क्विक कॉस्ट राहिलेले नाही, ते एक स्ट्रक्चर्ड मल्टीपार्ट लीगल एक्सपेन्स बनले आहे, वर्कर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि जॉब लॉस पासून रिएम्प्लॉयमेंट पर्यंत ट्रान्झिशन सोपे करण्यासाठी. सिक्स्थ पॉइंट, तर याचा अर्थ रिट्रेंचमेंटला डिस्करेज केले जात आहे का? ही डिपेंड करते. बाजा सम केसेस एम्प्लॉयर्स मास ले ऑफ्स पुन्हा विचार करू शकतात जर एक्स्ट्रा रिट्रेंचमेंट कॉस्ट खूप हाय असेल. लार्जर फर्म्स अजूनही लॉ अंतर्गत फ्लेक्सिबिलिटी ठेवतात, विशेषतः त्या कंपनीज ज्या ठिकाणी एम्प्लॉईजची संख्या 300 पेक्षा कमी आहे, कारण त्यांना रिट्रेंचमेंटसाठी गव्हर्नमेंट अप्रुव्हलची गरज नसते, ज्यामुळे डाऊनसायझिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्हली सोपे होते. पण सेपरेशनची फायनान्शियल कॉस्ट निश्चितपणे वाढली आहे, म्हणून जरी छोट्या वर्कप्लेसेससाठी फ्लेक्सिबिलिटी जास्त असली तरी खरा परिणाम कॉस्ट पर वर्करवर होतो, विशेषतः मोठ्या फर्मसाठी ज्यांची पेरोल मोठी आहे. सेव्हन्थ पॉइंट, आता यामध्ये एम्प्लॉईजसाठी काय आहे? हा रिफॉर्म काही बर्डन एम्प्लॉयर्सवर शिफ्ट करते आणि एम्प्लॉईजना काही नवीन गोष्टी देते. गॅरंटीड रिस्किलिंग फंड सपोर्ट फंड्स, रिट्रेंच्ड एम्प्लॉईजला नवीन स्किल्स शिकण्यास मदत करण्यासाठी. पेमेंट जे सेव्हरन्स पेआउट पासून वेगळे आहे. लीगल टाइमलाईन म्हणजे विदिन 45 डेज आणि वर्करच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट क्रेडिट. हे इफेक्टिव्हली एक मिनी सोशल सेफ्टी नेट तयार करते,
जे मान्य करते की रिट्रेंचमेंट फक्त फायनान्शियल लॉस नाही तर वर्करच्या करिअरमध्ये एक डिस्रप्शन देखील आहे. इन शॉर्ट, एम्प्लॉयर्स आता पे करतात रिट्रेनिंग रिस्किलिंग फंड 15 डेज वेजेस प्लस रिट्रेंचमेंट कॉम्पन्सेशन 15 डेज वेजेस पर इयर ऑफ सर्व्हिस. हा नवीन सिस्टम ले ऑफ स्ट्रक्चरली अधिक एक्सपेन्सिव्ह बनवते, तसेच रिट्रेंच्ड वर्कर्सला फायनान्शियल आणि स्किल सपोर्ट देते. एम्प्लॉयर्सला आता हे फायनान्शियली आणि स्ट्रॅटेजिकली प्लॅन करावे लागेल. ले ऑफ्स आता फक्त हेडकाउंट डिसिजन्स राहिलेले नाहीत. लीगल क्लॅरिटी प्लस फायनान्शियल ऑब्लिगेशन म्हणजे वर्कर्ससाठी सेफर सेफ्टी नेट आणि एम्प्लॉयर्ससाठी कॉस्ट रिअलाइन्ड सिस्टम. या व्हिडिओसाठी एवढेच. जर हा व्हिडिओ तुम्हाला समजून घेण्यास मदत करत असेल की इंडियाच्या नवीन लेबर कोड्स अंतर्गत ले ऑफ्स आणि रिट्रेंचमेंट कॉस्ट कसे बदलत आहेत, तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.